नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा आज इंडियन आर्मी रॅली भरती यारो नागपूरचं जे आज ग्राउंड झालं 27 जुलैला। तर आज भरतीचा पहिला दिवस होता या ठिकाणी। तर आज भरती कशा प्रकारे झाली सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस होती आणि मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे। आणि मेन म्हणजे आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये किती मुलं त्यांनी सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर या ठिकाणी टायमिंग किती दिल्या जात आहे, ॲक्सिडेंटसाठी टायमिंग किती दिलं जात आहे, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी या ठिकाणी टायमिंग किती दिलं जात आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या तुम्हाला चुकांनी करायच्या आणि पहिल्या भरतीपेक्षा आणि ह्या भरतीमध्ये जे काय काय चेंजेस या ठिकाणी करण्यात आला आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आज भरतीचा पहिला दिवस होता 27 जुलैला यारो नागपूर आर्मी रॅली भरती या ठिकाणी झाली। नागपूर जिल्ह्यातले विद्यार्थी आज ग्राउंडवर आले होते। तर आज भरती कशा प्रकारे झाली याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो ज्या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे 27 जुलैला होता तर ते विद्यार्थी 26 जुलैपासूनच या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। तर तुम्हाला सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे, भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे। आणि आज नागपूर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड होता आणि आज जवळपास जे मुलं जे होते जवळपास 600 मुलांचं जे आज ग्राउंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो होतं नागपूर जिल्ह्यातल्या मुलांचं। फक्त नागपूर जिल्ह्यातलेच मुलं या ठिकाणी भरती देण्यासाठी आले होते। तर नागपूरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर पाऊस या ठिकाणी चालू होता, रातचे 11 वाजेपर्यंत पाऊस चालू होता। मुलं 9 वाजतापासूनच या ठिकाणी रांगेमध्ये लागले होते। तर काय झालं की पावसामुळे जे आर्मीवाल्यांनी मुलांना गेटच्या अंदर घेतलं नाही। तर जसे 11 वाजले रातचे 11 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री देणं चालू झालं होतं। ठीक आहे, तर रातचे 11 वाजतापासून सुद्धा मुलांना गेटच्या अंदर घेतलं। तर त्यावेळेस पाऊस वगैरे चालू होता, तर भर पावसामध्ये मुलांना गेटच्या अंदर घेतलं। तर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस जे त्या ठिकाणी डॉक्युमेंट लागत आहे, एक आपलं हॉल तिकीट आणि एक आपलं आधार कार्ड, तर ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना ग्राउंडच्या अंदर घेतल्या जात आहे, एंट्री दिल्या जात आहे। आणि मागच्या भरतीमध्ये काय होतं की ह्या वर्षी काय चेंजेस करण्यात आला आहे, मागच्या वर्षीची जी भरती होती विद्यार्थी मित्रांनो तर त्यामध्ये काय होतं की जे उंची होती ते हाईट होती, तर हे सर्वात शेवट हाईट लावत होते, म्हणजे रनिंग वगैरे झाल्यावर सर्व झाल्यावर हाईट त्या ठिकाणी मोजत होते। पण आता यामध्ये काय झालं की सर्वात अगोदर त्यांनी हाईट मोजली, जसं मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली तसं सर्वात अगोदर मुलांची त्या ठिकाणी हाईट मोजली। 168 सेंटीमीटर त्या ठिकाणी हाईट घेत आहे। ज्या विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटरपेक्षा कमी होत आहे तर ते विद्यार्थी कटत आहे, म्हणजे कटत नाही एक लक्षात ठेवा। तर ते जे पण विद्यार्थी उंचीमध्ये बाहेर झाले तर त्या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड होत आहे सगळ्यात शेवटल्या बॅचमध्ये। ठीक आहे, तर जे विद्यार्थी उंचीमध्ये कटत आहेत त्यांचंसुद्धा ग्राउंड या ठिकाणी होत आहे। तर हा सर्वात मोठा चेंजेस या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर उंची मोजल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे 12-12:30 वाजेपर्यंत, 12:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर जसे 12:30 वाजले तसे जे प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होते। 12:30 वाजतापासून सर्वात अगोदर हॉल तिकीट स्कॅन केलं जातं। हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी 100-100च्या बॅचेस त्या ठिकाणी पाळत आहे। ठीक आहे, आणि आपण विचार जर केला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती मुलं या ठिकाणी घेत आहे। ठीक आहे, तर एका बॅचला या ठिकाणी 100 मुले आज सोडली। तर आज भरतीचा पहिला दिवस होता 27 जुलैला। ठीक आहे, तर 27 जुलैला जे ग्राउंड झालं ज्या विद्यार्थ्यांचं, तर आज भरतीचा पहिला दिवस होता तर 100 मुले त्यांनी आज सोडले। ठीक आहे, तर एका बॅचमध्ये 100 मुले त्यांनी आज सोडले आणि 100 पैकी जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 40 मुलं, 50 मुलं, 60 मुलं अशा प्रकारे जे मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे। ठीक आहे, तर कोणकोणत्या बॅचमध्ये 40 मुलं घेतल्या जात आहे, कोणकोणत्या बॅचमध्ये 50 घेतल्या जात आहे, कोणकोणत्या बॅचमध्ये 60 मुलंसुद्धा या ठिकाणी घेतल्या जातात। हे रियालिटी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, कारण की या ठिकाणी मानकापूर स्टेडियमवर ग्राउंड चालू आहे नागपूरचा आणि मी या ठिकाणीच एक लक्षात ठेवा। तर सर्व मी रियालिटी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। आणि टायमिंगचा जर आपण विचार केला मुलांनो तर टायमिंग या ठिकाणी जवळपास
ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग दिला जात आहे, ॲक्सिलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत पूर्ण टाईम दिला जात आहे. 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत जेवढे मुलं येतात तेवढे घेता येते. आणि सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग दिला जात आहे 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी टायमिंग दिला जातं. म्हणजे 5:45पर्यंत जे पण मुलं येणार आहे त्यांना ते घेणार आहे, अशी जे या ठिकाणी कंडिशन आहे. तर टायमिंग जे पुरं देत आहे या ठिकाणी, ठीक आहे. तर जेवढे पण मुले त्या टाईमच्या अंदर येणार आहे 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत तेवढे मुलं ते घेत आहे. तर आज जे भरतीचा पहिला दिवस होता 27 जुलैला, तर एका बॅचला 100 मुलं सोडले आणि 100पैकी कोणकोणत्या बॅचला 40ही मुलं घेतले, कोणत्या बॅचला 50ही मुलं घेतले, कोणत्या बॅचला 60ही मुलं घेतली, ठीक आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो भरती आज झाली. आणि जे विद्यार्थी रनिंगमधले कटले तर त्या विद्यार्थ्यांना सिटी बस आणून ठेवते इकडे बाहेर, गेटच्या बाहेर, ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली, ठीक आहे, जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले तर त्यांच्या हाताला त्यांचे हात जे आहे त्या बाल्टीमध्ये डुबवलं जात आहे, ठीक आहे. आणि काय होतं की विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अंदर बसून ठेवलं जातं आणि त्यांची त्या ठिकाणी प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे, ठीक आहे. आणि जे मुलं कटले त्यांना बाहेर जे काढून दिलं जात आहे सिटी बसनं, ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांची आणखीन समोर त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे. तर प्रोसेस काय होत आहे त्यांची त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर त्यांना शिक्के हातावर दिले जातं. ज्या विद्यार्थ्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का, असं त्यांच्या हातावर शिक्का दिला जातं. आणि फॉर्म त्यांच्याजवळून एक लिहून घेतलं जात आहे. नॉर्मल फॉर्म आहे आणि फोटो वगैरे सुद्धा त्या ठिकाणी चिपकावं लागत आहे. तर तुम्हाला सांगतो 24 फोटो तुम्ही सोबत राहू दे जेणेकरून काही अडचण येणार नाही आहे. तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी लॉंग जम्प होत आहे, त्याचबरोबर झिगझॅग होत आहे, त्यानंतर 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी होत आहे, त्याचबरोबर उंची 168 सेंटीमीटर होत आहे, छाती होत आहे. तर अशी या ठिकाणी प्रोसेस त्या ठिकाणी होतं. आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी रात्री मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस थांब वगैरे घेतलं जात आहे. तर तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यावं लागणार आहे भरतीवर, तर पहा जे आर्मीचं हॉल तिकीट आहे तर हॉल तिकीट तुम्हाला न्यायचं आहे, त्याचबरोबर आधार कार्ड न्यायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला नोटरी न्यायची आहे. तर नोटरी ज्या विद्यार्थ्यांनी नेली नसेल तर नोटरीसुद्धा तुम्हाला न्यावं लागणार आहे. तर ॲडव्होकेटपाशी तुम्ही या ठिकाणी नोटरी करून घ्या, ठीक आहे. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, 12वीचं मार्कशीट झालं, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर TC झालं, त्याचबरोबर TC नसेल तर बोनाफाईड, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी डोमिशियल लागणार आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट लागणार आहे आणि नोटरी लागणार आहे. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी न्यायचे आहे. ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला न्यायचे आणि प्रत्येकाच्या तुम्हाला 2-2 झेरॉक्ससुद्धा या ठिकाणी लागणार आहे. तर ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे आणि झेरॉक्ससुद्धा त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता. तर 27 जुलैला जे अशा प्रकारे ग्राउंड झालं, ठीक आहे. तर टायमिंग या ठिकाणी पूर्ण दिलं जात आहे. 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग दिलं जात आहे. सेकंड ग्रुपसाठी जेवढे पण मुलं 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत येतात तेवढे घेतले जात आहे. तर आज जे जवळपास कोणकोणत्या बॅचला 40सुद्धा मुलं घेतले, कोणकोणत्या बॅचला 50 घेतले आणि कोणकोणत्या बॅचला 60सुद्धा घेतले. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो 27 जुलैला यारो नागपूर आर्मी रॅली भरती पार पडली. तर